तर आज आपण करूया मस्तपैकी अशी पनीरची भाजी. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. हॅलो फ्रेंड्स. मी इथे घेतलेलं आहे कढईमध्ये 1 चम्मच तेल. त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरं. ऑफकोर्स तेल गरम झाल्यावर. त्यानंतर मी 1 ते नाही सॉरी 2 कांदे घेतलेले आहे. मी 1 लिहिलेलं आहे पण मी 2 कांदे घेतलेले आहे. त्याला थोडंसं होऊ दिलेलं आहे की त्याचं कच्चंपण निघून जावं. त्यानंतर मी कलमी, मोठी विलायची, छोटी विलायची, अद्रक, लसूण हे सगळं टाकून घेतलं आहे आणि यामध्ये मी घेतलेलं आहे मगज, थोडेसे काजू, थोडंसं 4-5 बदाम असं सगळं मी भिजवून ठेवलेलं होतं 1 तास. आणि त्यानंतर मी 2 मिरे आणि 2 लवंग टाकते आहे मसाल्यामध्ये. आणि त्यानंतर मी चॉप करून 2 टमाटर टाकून घेते मीडियम साईजचे. बस यामध्ये 1 चम्मच आता मीठ टाकून घेऊया आणि याला छान सिमवर किंवा थोडंसं मीडियम पाणी टाकून छान त्याला शिजू देऊयात. जेवढं छान शिजेल तेवढा आपला मसाला चांगला बनेल आहे. तर मी इथे पाणी टाकून उकळवत आहे आणि त्याला होऊ देते आहे. तोपर्यंत आपण आपले पनीर कापून घेऊया. पनीर फ्रेश राहणं खूप जरुरी आहे जर तुम्हाला वाटायचं आहे तुमची भाजी छान वाटावी टेस्टला. अगदी फ्रेश पनीर आहे हे माझ्याकडे जे आहे खूप सॉफ्ट आहे. इथे मी त्रिकोणी कापून घेत आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही कापू शकता. बघा आपलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. मी तेजपत्ता टाकणं विसरली होती. त्यानंतर मी नंतर टाकलेला आहे तो. तर आता मी हे सगळं काढून घेते आहे. जसं की तेजपत्ता, मोठी विलायची आणि जर मला लवंग दिसत असेल तर मी लवंग पण काढून घेणार आहे. नाही दिसली तर काही हरकत नाही. मी 2च लवंग टाकलेले आहेत. मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे भाजीसाठी आणि इथे ना मी जो मसाला आहे तो चाळणीने थोडा गाळून घेते. कारण आपण खडे मसाले टाकलेले आहे आणि त्याचे दाणे जर लागले तर ते छान नाही वाटत. हे बघा थोडे-थोडे जर तुम्हाला दिसत असेल तर. जर तुम्ही गाळून घ्याल ना तर त्याचं छान असं पेस्ट तयार होते. एकदम मऊसर भाजी होते. तर मी नेहमीच गाळून घेते. आता तेल गरम झालं त्या तेलामध्ये मी मसाला आता छान होऊ देणार आहे. जेवढा आपला मसाला जास्त चांगला शिजेल तेवढी आपली भाजी चांगली वाटेल. मीडियम टू लो फ्लेमवर त्याला छान होऊ देणार आहे. बघा मी जवळ-जवळ 10 मिनटं शिजवलेला आहे मसाला 10 ते 12 मिनटं. त्याचा कलर चेंज झालेला आहे मसाल्याचा. मी इथे काय करते 1 चम्मच तेल घेऊन तेल खूप जास्त गरम नाही करते आहे की आपलं तिखट जळून जाईल. थोडंसं मी तेल गरम केलं आहे त्यामध्ये हळद आणि 2.5 ते 3 चम्मच तिखट टाकून घेतलेलं आहे आणि ते मग मी आपल्या मसाल्यामध्ये ॲड करून पुन्हा आपला मसाला मी अजून 5 ते 7 मिनटं छान शिजू देणार आहे. तर त्यामुळे आपल्या भाजीला पण चांगला कलर येईल आणि तिखट पण छान असं शिजून जाणार. त्यामुळे मी तसं टाकते आणि इथे मी जे पनीर आहे ते थोड्याशा तेलामध्ये ताव्यावर तळून घेते आहे. डीप फ्राय नाही करते आहे. इथे मी भाजीत मीठ टाकून घेते आहे 2.5 चम्मच. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता भाजीमध्ये. आणि इथे पाणी टाकून आता आपण छान भाजीला अजून शिजू देऊ. आपला मसाला शिजलेला आहे. इथे पनीर झालेलं आहे. तर यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकून घेते आणि इथे थोडंसं असं लुकवॉर्म पाणी टाकून घेते आहे मी या पनीरमध्ये की जेणेकरून आपले पनीर सॉफ्ट व्हावं. कारण जे आपण फ्राय करतो ना पनीर त्यामुळे कधी-कधी ड्राय होण्याची शक्यता असते, कडक होण्याची शक्यता असते. जर पाणी टाकलं तर आपले पनीर अजून पहिलेसारखे तसेच सॉफ्ट होऊन जातात. इथे आपला मसाला शिजलेला आहे आणि हे पनीर आता मी भाजीमध्ये टाकून घेते आहे. आणि बस अजून आपण त्याला 5 मिनटं शिजू देऊया झाकून. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. खूप टेस्टी वाटते. बघा आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये अ, टाकून घेऊया कसुरी मेथी. याच्याशिवाय मला बिलकुल पनीरची भाजी आवडत नाही. मला कसुरी मेथी भाजीमध्ये खूप आवडते. बघा भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे. ऑलमोस्ट झालेली आहे आपली भाजी. मी थोडंसं गूळ टाकून घेते आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. म्हणजे जर आवडत असेल गोड तर टाका. झालेली आहे आपली भाजी. तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.